जवळजवळ ना 90% जेव्हा पालक मुलाला घेऊन येतात ताप म्हणून, तेव्हा मला वाटतं की त्याला डॉक्टरकडे यायचीच जरूर नसते. ताप किती आहे याला महत्त्व आम्ही कमी देतो, पण ते मूल कसं वागतंय तापात सुद्धा ते सर्वात महत्त्वाचं आहे. पण आमचा मंत्र काय आहे की 2 ते 3 दिवसात ताप आपोआप निसर्गाने बरा नाही झाला तर डॉक्टरांकडे जायचं. आणि ताप बरा नाही झाला की लगेच पालक उठून दुसऱ्या डॉक्टरकडे जातात, मग तो डॉक्टर त्याची औषधं देतो, मग उठून तिसऱ्या डॉक्टरकडे जातात, तो डॉक्टर त्याची औषधं देतो. तर अशी वेगवेगळी औषधं मुलांना एकाच पद्धतीच्या तापामुळे देणं, तापासाठी देणं किंवा एकाच वेळेस मुलाला अशा कमी कालावधीमध्ये वेगवेगळी औषधं घ्यायला लावणं एका तापासाठी, हे किती योग्य आहे? पण हे सगळं पहिल्या 2-3 दिवसात आणि हे सगळं 6 महिन्याच्या नंतरच्या आयुष्यातलं आहे. विसरू नका या गोष्टी. आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यात तर मला वाटतं डॉक्टरांकडे धावायची वेळ कमी येईल. आणि आजारी माणूसच खात नाही ना, आणि त्यालाच औषधं लागतात. कोण धडधाकट मानत उपाशी राहतो आणि औषधं खातो. त्यामुळे उपासमार औषधं याचा काहीही काडीमात्र संबंध नाही. नमस्कार, मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हेल्दी टॉक. आजपासून आपण हेल्दी टॉक हा एक नवीन कार्यक्रम घेऊन येतोय, ज्याच्यामध्ये आपल्यासोबत वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर असणार आहेत. आपल्या मनातले छोट्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं ते देणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जे प्रश्न पडतात ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की टाका. ते आपण डॉक्टर्सना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजचा हा आपला पहिला एपिसोड आहे आणि सुदैवानं आपल्याबरोबर आज आहे डॉक्टर यशवंत आंबडेकर. पेडियाट्रिशियन म्हणजे बालरोगतज्ञ आहेत. 58 वर्षांचा अनुभव आहे त्यांचा या क्षेत्रातला. विशेष म्हणजे डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे साधारण 30 वर्षांपासून ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करतात. आता सध्या ते जर आपण पाहिलं तर जे नवीन डॉक्टर्स आहेत त्यांना, जे पॅरेंट्स आहेत त्यांना अवेअरनेस क्रिएट करणं, आजारांबद्दलची माहिती देणं आणि एक प्रकारे जागरूक नागरिक घडवणं यावर त्यांचा भर आहे. डॉक्टरांची स्वतःची एक टीम आहे ज्याला ते क्लिनिकल पेडियाट्रिक्स असं म्हणतात आणि त्या माध्यमातून अशा पद्धतीनं लोकांमध्ये जनजागृतीचं काम ते करत असतात. विशेष म्हणजे डॉक्टरांची ओळख जर द्यायची झाली तर सेकंड ओपिनियनसाठी डॉक्टरांकडे येणाऱ्यांची संख्या मोठी आहे, मग ते रुग्ण असोत किंवा मग पॅरेंट्स असोत. तर डॉक्टर यशवंत आंबडेकर, तुमचं स्वागत आहे आजच्या या पॉडकास्टमध्ये. खरं तर माझं सद्भाग्य आहे की मी डॉक्टरांचा इंटरव्ह्यू घेते. डॉक्टर फार क्वचित वेळेस अशा पद्धतीनं इंटरव्ह्यूसाठी जात असतात. डॉक्टर, अगदी सुरुवातीला तुमचा हा जो अनुभव आहे विशेषत्वानं लहान मुलांच्या वर उपचार करण्याचा, त्याच्याबद्दल जाणून घ्यायचंय. एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आत्ता उठसूट डॉक्टरांकडे नेलं जातं. बरोबर. जरा जरी काही झालं की मग पालकांना डॉक्टरांकडे मुलांना नेण्यात जो काही आनंद आहे किंवा त्यांना असं वाटतं आपण सगळ्या गोष्टी करतो त्या माध्यमातून, तर हे कितपत योग्य आहे? आणि तुमच्या म्हणजे इतक्या वर्षातल्या कारकिर्दीतला असा किस्सा जाणून घ्यायचा अगदी सुरुवातीलाच, तो म्हणजे की असं कधी घडलं होतं का की तुम्ही पेशंट आलाय आणि तुम्हाला असं वाटलं की अरे या पेशंटला डॉक्टरची गरजच नाहीये? जवळजवळ ना 90% जेव्हा पालक मुलाला घेऊन येतात ताप म्हणून, तेव्हा मला वाटतं की त्याला डॉक्टरकडे यायचीच जरूर नसते. पण अर्थात लहान मुलं असलं की मग त्यांना काळजी असते आणि काळजी असल्यामुळे येतात. आणि मग त्यामुळे काय होतं की डॉक्टरांकडे इतकी गर्दी होते की आम्ही नेहमी म्हणतो की पेशंट डॉक्टरना बघतात पण डॉक्टरना पेशंटला बघायला वेळ नसतो. त्यामुळे मला वाटतं ही फार महत्त्वाची गोष्ट तुम्ही विचारलीत की पालकांना समजायला पाहिजे की कधी धावायचं, आणि हे फार महत्त्वाचं आहे. डॉक्टरांनी तापाचा उल्लेख केला म्हणून आपण आपले प्रश्न तापापासूनच सुरुवात करूयात. कारण तापमान वाढतंय बाहेर, त्यामुळे आता ताप येण्याची संख्या सुद्धा वाढेल आणि विशेषत्वानं लहान मुलांमध्ये तापमान वाढतं तेव्हा ताप येण्याचं प्रमाण सुद्धा वाढतं. मी चुकत असेल तर डॉक्टर तुम्ही मला करेक्ट करा. तर तापमान वाढल्यानंतर लहान मुलांमध्ये ताप येण्याचं प्रमाण का वाढतं, हा माझा पहिला प्रश्न आहे. काय आहे ना की लहान मुलाची प्रतिकारशक्ती आता हळूहळू वाढत असते आणि ती पूर्ण वाढस्तोवर कदाचित काही महिने किंवा एखाद दुसरं वर्षही जातं. आणि तोपर्यंत आजूबाजूला जंतू पुष्कळ असतातच, आणि ते जंतू त्याची लागवण झाली की त्यांना आजार येतो. आणि त्यामुळे हे आजार लहान मुलांच्यात फार मस्त जास्ती दिसतात. जसं तुम्ही मोठं होत जातात ना तसे तुमचे आजार कमी होतात. तापावर आपण आलेलोच आहोत. तर एक म्हणजे लहान मुलांना ताप आल्यावर घरातल्यांना कळत नाही की काय करायचं.
म्हणजे त्याला पाणी द्यायचं, त्याला कुठलं म्हणजे जिऱ्याचं पाणी द्यायचं की थेट औषधं द्यायची, आपल्या घरातली औषधं द्यायची की डॉक्टरांकडे द्यायचं, काहीच कळत नाही. आणि जे नवीन नवीन पालक झालेले असतात त्यांचा तर गोंधळ उडतो. त्यामुळे सगळ्यात आधी तर लहान मुलांना जेव्हा ताप येतो तेव्हा नेमकं काय करायचं, आणि एज ग्रुप वाईज सांगितलं तर ते जास्त मदतीचं ठरेल. पहिल्यांदा म्हणजे काय की मूल अतिशय लहान असेल म्हणजे पहिल्या 6 महिन्यात तर मात्र त्यांनी डॉक्टरना दाखवायची जरूर आहे. कारण कधी कधी पालकांनाही समजत नाही की हे किती सिरियस असेल आणि ते डॉक्टरनीच बघितलेलं बरं. पण एकदा 6-12 महिन्याचं मूल झालं की आम्ही साध्या गोष्टी सांगतो की ज्याच्याकरता तुम्ही धावायची जरूर नाही. आणि त्या गोष्टी कुठल्या, तर बऱ्याच वेळेला मी जेव्हा पालकांना विचारतो की अहो मुलाला ताप आहे कळलं पण तो खेळतो का, अहो तो तापात सुद्धा खेळतो. जे मूल तापात सुद्धा बरं दिसतं त्याला डॉक्टरकडे घाईने घेऊन जायची बिलकुल जरूर नाही. आता प्रत्येक आईलाच वाटतं की अहो खेळतो बरोबर आहे पण ताप पुष्कळ आहे. ताप किती आहे याला महत्त्व आम्ही कमी देतो, पण ते मूल कसं वागतंय तापात सुद्धा ते सर्वात महत्त्वाचं आहे. आणि बहुतेक सगळ्या पालकांची एकच कंप्लेंट असते की आम्हाला भीती वाटते. पण जेव्हा मी विचारतो की तो खेळतो का, अहो ताप थोडा कमी झाला ना की तो उड्याच मारतो. आता तो उड्या मारतो म्हणजे पालकांना सांगतो की आई काही काळजी करू नकोस, मी बरे आहे, मी 2 दिवसात बरे होईन. पण त्या आईला मात्र काळजी येते. म्हणून मला वाटतं की तापात प्रत्येक मूल थोडंसं मलूल होतं, थोडंसं चिडचिड करतं, पण ताप कमी करायचं औषध जर तेव्हा दिलं तर 20-30 मिनिटात ते मूल परत खेळायला लागतं. तसं असेल तर धावत जायची जरूर नाही. हे पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. पण मग तुम्ही किती दिवस थांबणार, 2 किंवा 3 दिवस, त्याच्या पुढे तुम्ही नाही थांबायचं. ओके. त्याच्या पुढे डॉक्टरांनीच नक्की करायचं. पण त्याच्या अगोदर तुम्ही जर मला म्हणालात की अहो औषध दिलं ताप कमी करायचं, ताप कमी झाला पण मात्र मूल चिडचिडच राहिलं, मलूल राहिलं, तो खेळायला नाही लागला, मग मात्र डॉक्टरना दाखवा. हा साधा मंत्र आहे. माझ्या मते 90% मुलांना असं जर पालकांनी बरोबर सगळं वापरात आणलं तर मला वाटतं डॉक्टरांची जरूर 10% मुलांना लागेल द्यायला. हे तुम्ही 3 ते 6 महिन्याच्या कालावधीतल्या नाही, मुलांच्याबद्दल. हे मी 6 महिन्याच्या नंतरच्या काळात सांगितलं. ओके. 3 ते 6 महिन्याला तुम्ही चान्स घेऊ नका. तेव्हा सुद्धा तो चान्सच आहे. बहुतेक 1-2% सोडले तर सगळी मुलं बरं होणार आहेत. पण ती 1-2% जी मुलं आहेत ना त्यांना जर तुम्ही टायमात औषधं दिली नाहीत, टायमात डॉक्टरांना दाखवलं नाहीत तर कदाचित जास्ती व्हायची शक्यता असते. आणि म्हणून तो चान्स पेरेंट्सने नाही घ्यायचा, तो डॉक्टरने ठरवायचा. पण एकदा 6 महिने वर्ष होऊन गेलं ना की तुम्ही हा मंत्र पाळा, जवळजवळ कधीच तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. डॉक्टर असं सुद्धा होतं अनेकदा की ताप आलेला असतो आणि मग औषध द्यायचं की नाही द्यायचं याच्याबद्दलचा निर्णय घ्यायचा असतो. तर मग तो निर्णय कसा घ्यायचा, म्हणजे डॉक्टरकडे नाही गेलो तर मग औषध घेतलं तर चालतं का, जे डॉक्टरांनी आधीच प्रिस्क्राईब केलेलं आहे, आपल्याला समजून की आता आलाय ताप तर टेम्परेचर म्हणजे कमी करण्यासाठी औषध घ्यायला आवश्यकता आहे का? काय आहे की काही काही औषधं अशी आहेत की तुम्हाला तात्पुरतं जरा बरं ठेवतात. ओके. त्यातलंच एक असं औषध आहे पॅरासिटामॉल आम्ही म्हणतो. ओके. तर पॅरासिटामॉल तुम्ही दिलत ना तर लगेच थोडा ताप कमी झाला, ताप पूर्ण निघून नाही जात, पण ताप थोडा कमी झाला की ते मूल खेळायला लागतं, बरं वाटतं, काहीतरी मागतं खायला. तसं झालं ना तर तेच औषध तुम्ही फक्त द्यायचं. तुमच्या हातात पहिला तोच औषधाचा गुण आहे. आणि दुसरी औषधं तुम्ही हातच लावायची नाहीत. दुसरी औषधं ती रोगाकरता असतात आणि ते प्रत्येक डॉक्टरनी नक्की करायचं द्यायचं का नाही. तुम्ही घरात त्यामुळे ताप कमी करायचं औषध ठेवलंच पाहिजे. आणि माझ्या मते एकच ते औषध आहे, पॅरासिटामॉल म्हणतात. अनेक अशी औषधं आली आहेत, त्याची जरूर नाही. कारण ती औषधं तुम्ही दिलीत ना तर ताप निघून नाही जात, पण त्यांचा जो त्रास असतो तापामुळे, मलूल पडले, चिडचिड करतायत, रडतायत, ते कमी होतं. आणि तेवढंच कमी करायचं, ताप कमी नाही करायचा. ताप त्यांना सहन होईल एवढा कमी करायचा. हा महत्त्वाचा पॉईंट आहे की प्रत्येक पालक तुम्ही म्हणता की ताप निघून गेला पाहिजे. नाही नाही नाही, अहो ताप कशाला येतो, ते जंतू मारण्याकरता येतो. आणि तुम्ही त्या जंतूंच्या बाजूला का त्या मुलाच्या बाजूला, तेव्हा ताप
कमी करता येतो, ताप निघून जाता येत नाही. आणि ताप कमी झाला तरी ताप असला तरी ते मूल खेळतं. मला ते ताप कमी झाला तर म्हणजे तो किती कमी व्हायला हवा? काही काळजी करू नका, सगळं औषध ते करेल आणि मूल करेल. तुम्ही फक्त बघा, म्हणजे आपोआप ती सिस्टीम असते त्याच्यामुळे ऍडजस्ट 20 होतं ते टेम्परेचर. 30 मिनिटात ताप थोडा जरी कमी झाला तरी मूल खेळायला लागलं पाहिजे. त्यामुळे तापाच्या पेक्षा मुलाची वागणूक कशी आहे तापात ते लक्ष ठेवा. अच्छा, एक आणखीन एक प्रश्न येते म्हणजे की थंडीत सुद्धा ताप येतो, उन्हाळ्यात सुद्धा ताप येतो, पावसाळ्यात सुद्धा ताप येतो. प्रत्येक ऋतूत येणारा ताप वेगळा आहे का आणि त्याच्यानुसार म्हणजे तापाची लक्षणं वेगळी असतात का? आणि म्हणजे कसं आपण लक्षात घ्यायचं की प्रत्येक ऋतूतला ताप वेगळा असतो का? म्हणून त्याच्यासाठीचे उपचार वेगळे असतात, म्हणून त्याच्यासाठीची म्हणजे आपण घ्यायची काळजी आहे ती वेगळी असते. तर ऋतूतल्या तापानुसार या सगळ्या गोष्टी बदलतात का? काय काही काही ऋतूमध्ये काही काही रोग जास्ती प्रमाणात दिसतात. की आता पावसाळा असला तर पावसाळ्यात सगळीच निरनिराळ्या वस्तू चेंज होतात, घाण असते आजूबाजूला, नंतर डास असतात. या सगळ्यामुळे त्यांनी होणारे रोग असतात. पण आपल्याकडे सगळे रोग साऱ्या ऋतूमध्ये दिसतात. अच्छा, काही ऋतूमध्ये जास्ती, काही ऋतूमध्ये कमी. त्यामुळे ऋतूवर जाऊ नका. ओके, सांगितलेला मंत्र पाळायचा. डॉक्टरकडे केव्हा जायचं सांगितलंय, 2-3 दिवस ताप राहिला तर नक्की जायचं. आणि ताप कमी झाल्यानंतर सुद्धा मूल जर बरं दिसलं नाही तर मात्र डॉक्टरकडे जायचं. मग पुढच्या गोष्टी डॉक्टर बघतील. डॉक्टर असं सुद्धा आहे ते म्हणजे की आता तुम्ही उल्लेख केला ते म्हणजे की आपली इम्युनिटी डेव्हलप करत असतं शरीर. म्हणजे ताप आपलं पूर्ण जात नाही तर ते टेम्परेचर मॅनेज होतं असं तुम्ही म्हटलात. तर ही जी काही इम्युन सिस्टीम आहे, रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरामध्ये तापामुळे निर्माण होते. म्हणजे हा केवळ एक असा समजवलेला भ्रम आहे की खरोखर अशा गोष्टी घडत असतात. आणि कसं ओळखायचं की आपल्या शरीरात ताप आला म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते आहे? त्याला काही अवधी असतो, काही कालावधी असतो की एवढ्या काळात एवढ्या वेळात तो येतो. नाहीतर काही वेळा असं होतं की मुलांना सतत वर्षातनं 1-1.5 महिन्यानंतर ताप येत राहतो. म्हणून काय पहिल्या 2 वर्षात प्रतिकार शक्ती फार तयार झालेली पूर्ण नसते. आणि त्यामुळे अगदी 1-2 दिवस येणारे ताप वरचेवर येत असतात. वर्षाला 5-6 वेळेला ताप येतात, कधीकधी 8-10 वेळेला येतात. पण त्यातनं जे काही आपल्याला अनुभव मिळतो, आपल्या प्रतिकारशक्तीला अनुभव मिळतो, आता ती प्रतिकारशक्तीसुद्धा शिकते आहे. आणि एकदा ती प्रलब्ध झाली की मग मात्र आपलं वरचेवर ताप येणं अतिशय कमी होतं. आणि आज आमच्याकडे तापाने येणारी मुलं ही 2-3 वर्षाच्या आतली आहेत जास्ती. आता ताप कोणाला येऊ शकतो, पण जसं वय वाढत जातं ना तसं पालकांची काळजी कमी होत जाते. आणि म्हणून पालक थांबतात. आणि पालक थांबले की बहुतेक वेळा ते बरं होतं मुलं. लहान मुलं असताना पालकांना भीती वाटते म्हणून डॉक्टरकडे धावतात. पण रोगप्रतिकारक शक्तीशीच निगडीत प्रश्न आहे ते म्हणजे की अनेकदा असं होतं, म्हणजे माझ्या पाहणीत आहे की 1-1.5 महिन्यानंतर ताप येतो आणि मग असं लक्षात येतं की जुना कफ आहे त्याच्यामुळे ताप येतो. तर अशा गोष्टी ह्या सुद्धा रोगप्रतिकारक शक्तीशी निगडीत आहेत की तो जुना कफ दाखवून देत असतो की माझ्यावर उपचार घेण्याची आवश्यकता आहे? आणि असं कुठल्या कुठल्या कारणांमध्ये होतं? एक कफचं कारण तर मी सांगितलं, तर त्यामुळे जर मूल निरोगी असेल, त्याला पोषण नीट मिळत असेल तर त्याची प्रतिकारशक्ती आपोआप वाढणारच आहे. आणि प्रतिकारशक्ती कमी असलेली मुलं अतिशय दुर्मिळ आहेत. असतात पण अतिशय दुर्मिळ. त्यामुळे प्रतिकारशक्ती ही नक्कीच वृद्धिंगत होतच असते. प्रतिकारशक्ती म्हणजे काय? आपला अनुभव. प्रतिकारशक्तीला आलेला अनुभव म्हणजे सेल्स मेमरी म्हणायचे. बरोबर. आणि प्रत्येक कामाचा जसा अनुभव आला की त्यात तुम्ही एक्सपर्ट होता. तेच होतं प्रतिकारशक्तीमध्ये. त्याला करायला काही करायचं नाही, पण एक्सपिरियन्स कधी येतो त्यात हात घालत बसला तर. तसाच ताप येतो. म्हणजे सुरुवातीला जो वरचेवर ताप येतो ना तो फार फायद्याचा असतो. त्याच्यानंतर जवळजवळ आयुष्यात व्हायरल इन्फेक्शनच होत नाही. एक असं पण माझ्या पाहणीत आहे ते म्हणजे की एखाद्या डॉक्टरकडे गेलो आणि ताप बरा नाही झाला की लगेच पालक उठून दुसऱ्या डॉक्टरकडे जातात. मग तो डॉक्टर त्याची औषधं देतो. मग उठून तिसऱ्या डॉक्टरकडे जातात, तो डॉक्टर त्याची औषधं देतो. तर अशी वेगवेगळी औषधं मुलांना एकाच पद्धतीच्या तापामुळे देणं, तापासाठी देणं किंवा एकाच वेळेस मुलाला अशा कमी कालावधीमध्ये वेगवेगळी औषधं घ्यायला लावणं एका तापासाठी, हे किती योग्य आहे किंवा हे धोकादायक आहे का? आणि म्हणजे कशा पद्धतीनं पाहावं याच्याकडे? काय आहे, आपण डॉक्टर कसा निवडतो तर एक प्रकारचं
लोकांनी सांगितलेलं असतं की या डॉक्टरांकडे जा. मग त्याच्यावर जर आपला विश्वास बसायला लागला ना तर तुम्ही डॉक्टर बदलू नका, पण त्याला 10 प्रश्न विचारा. त्याला सांगा की डॉक्टर ही 3 औषधं का दिलेत, एका औषधाने नाही का होणार. जर डॉक्टर अशा प्रश्नानं उत्तर देत नसेल तर कदाचित तुम्हाला विचार करायला लागेल की कुठला दुसरा डॉक्टर शोधावा का. पण डॉक्टर जर तुमच्या प्रश्नाला उत्तर देत असेल की 2 औषधं का, एका औषधाने होणार नाहीत का, तो तुम्हाला समजावून सांगतो का 2 औषधं किती दिवस लागतील, 2-3 दिवस लागतील, मग लवकर होणार नाही का, नाही बाई लवकर होत नाही, तेवढा वेळ लागतोच. ह्या गोष्टी जर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधलात आणि तुम्हाला त्याचा प्रश्न असं वाटलं की नाही डॉक्टर म्हणतात ते मला पटलं, तर मग त्याच्याबद्दल विश्वास एकदा निर्माण झाला की तुम्हाला डॉक्टर बदलताच कामा नये. डॉक्टर बदलतात ना ते नेहमीच त्रासात पडतात, कारण ते पहिल्या डॉक्टरकडे गेलो हे सांगत नाहीत, लपवून ठेवतात. त्यांनी काय औषध दिलं ते दाखवत नाहीत, मग आणखी त्रास होत होतो. त्यामुळे डॉक्टर शक्यतोवर बदलू नका. त्याच्यावरचा विश्वास उडाला तर नक्की बदला, पण त्याला सांगा की आम्ही तिकडे जात होतो पण आम्हाला असं असं झालं ना म्हणून आम्हाला बरं नाही वाटलं. मग तो सुद्धा पुढचा डॉक्टर जरा जास्ती नीट काळजी घेऊन वागेल. त्यामुळे तुम्ही डॉक्टर बदलायच्या भानगडीत पडू नका, पण विश्वासावरच जग चालतं पाहिजे. डॉक्टरकडे विश्वास पाहिजे आणि त्या एक दोघांचा विश्वास एक जमला ना की त्यातनंच ती मुलं लवकर बरी होतात. डॉक्टर औषधं हे त्याला सेकंडरी आहे, पोषक असतं, पण एक प्रकारचा आपला संवाद साधला ना की त्यातनं विश्वास निर्माण होतो. एक लहान मुलांचा ताप कसा मोजायचा हा सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे. म्हणजे इतकं तापमान झाल्यावर मग ते म्हणजे उन्हाळ्यातलं तापमान तापाच्या दृष्टीचं वेगळं असतं का, म्हणजे उन्हाळ्यात ताप आला तर एवढं तापमान तर शरीराचं असतं, त्याच्या पलीकडे एवढं तापमान झालं की तापाला समजावं. पावसाळ्यात हिवाळ्यात तर वातावरण थंड असतं, त्यामुळे मग तापमान म्हणजे कसा मोजायचा लहान मुलांचा ताप, आणि तो एज ग्रुपनुसार वेगवेगळ्या पद्धतीनं मोजावा लागतो का, म्हणजे आजारी आहे, ताप आहे, औषध घेण्याची आवश्यकता आहे, याच्या दृष्टीनं ठरवण्यासाठी ताप कसा मोजायचा. ताप मोजायचा थर्मोमीटरनेच. अच्छा, सगळ्या एजला. ओके. आता तुम्ही म्हणाल की अगदी नवजात मूल असेल तर त्याला कदाचित परसाकडण्याच्या जागून खाली थर्मोमीटर घालून आम्ही मोजतो, पण ह्या गोष्टी लोकांनी करायच्या नाहीत. पण आता कानात घालायचं आहे, ओके, कपाळावर लावायचं आहे, हे मला वाटतं कुठलाही आपला मर्क्युरी थर्मोमीटर हा सर्वात चांगला. तो नीट ठेवायचा, अर्धा मिनिट चांगला घट्ट दाबून ठेवायचा आणि त्याच्यातनं बघायचं. पण ताप किती आहे याच्यापेक्षा सुद्धा ताप आहे हे आपल्याला हात लावून कळतं, आणि तापातली त्या मुलाची वागणूक कशी आहे, बिहेवियर कसं आहे, या 2 गोष्टी पेरेंट्सनी लक्षात ठेवून मग डॉक्टरकडे कधी जायचं हे ठरवलं पाहिजे. पण तुम्हाला जर शंका असेल की हे काहीतरी जास्ती वाटतं आहे तर मात्र लगेच डॉक्टरकडे जा. मला कित्येक आयांनी सांगितलं आहे की डॉक्टर ताप तर फार नाही आहे पण मूल जरा मलूल वाटतं आहे. मग मलूल वाटतंय म्हणजे गेलं पाहिजे, पण दुसऱ्या वेळेला म्हणतात अहो 3 ताप असलं तरी मूल खेळतं, मग डॉक्टरकडे काही जाऊ नका. एक म्हणजे आता तुम्ही जसं म्हटलात त्याप्रमाणे तापाची काही कारणं असतात का, म्हणजे इम्युनिटी हा एक भाग तर आहेच, रोगप्रतिकारक शक्ती डेव्हलप होते, पण काही अशी विशिष्ट कारणं असतात का. मी मगाशी एक कफचा उल्लेख केला होता, पण अनेकदा म्हणजे मी असं ऐकलंय, मला माहित नाही किती बरोबर आहे ते, पण कॅन्सरमध्ये सुद्धा अनेकदा ज्यांना कॅन्सरची लागण झालेली असते त्यांना सुद्धा असं बारीक बारीक ताप येणं, टीबीची लागण झालेली असते त्यांना बारीक बारीक ताप येणं अशी लक्षणं दिसतात. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की फार काही बघायची गरज नाही, जर तो खेळत असेल तर लक्ष द्यायची गरज नाही. पण मग कसं, म्हणजे तापाची काय काय कारणं असू शकतात, कुठल्या कुठल्या कारणाने ताप येऊ शकतो, आणि ते पण बरोबर आहे, म्हणजे याच्याबरोबर हे पण सांगितलं पाहिजे की पालकांनी घाबरायला नको की ताप आलं म्हणजे हेच आजार असतील, असंही नाही. काय आहे की तापाचे कारणं पुष्कळ आहेत. तुम्ही म्हणाला तसं टीबी आहे, कॅन्सर आहे, सगळं आहे. पण आमचं मंत्र काय आहे की 2 ते 3 दिवसात ताप आपोआप निसर्गाने बरा नाही झाला तर डॉक्टरांकडे जायचं. मग टीबी आहे का, कॅन्सर आहे का, आणखी काय आहे ते बघतील, त्याची काळजी तुम्ही करू नका. पण तुमच्या हातात 2-3 दिवस दिलेले आहेत आणि ते 2-3 दिवस ताप थोडा कमी झाला तर मूल खेळत असलं पाहिजे. पण प्रत्येक आईला वाटतं नेहमी खेळतं तेवढं खेळत नाही. अहो नेहमी खेळतं तेवढं खेळतंय की नाही विचारत नाही. ताप असताना खेळत होता का, आणि ताप थोडा कमी झाला की बरं वाटतं ना, मग जाऊ नका. पण हे सगळं पहिल्या 2-3 दिवसात, आणि हे सगळं 6 महिन्याच्या नंतरच्या आयुष्यातलं आहे. विसरू नका ह्या गोष्टी.
आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यात तर मला वाटतं डॉक्टरांकडे धावायची वेळ कमी येईल. पण तरीसुद्धा तुम्हाला शंका असेल ना, ते शंकाचं निरसन झालं पाहिजे. मी असं म्हणत नाही की डॉक्टरांकडे जाऊ नका, पण उगीचच्या उगीच जाऊ नका. आता लहानचं सांगतो तुम्हाला की एकाएकी दिवा बंद झाला तर मी काही इलेक्ट्रिशियनकडे धावत जात नाही ना, माझं डोकं वापरतो. पण तुम्ही म्हणाल न एखादी आग लागेल, शॉर्ट सर्किट होईल. अहो असं क्वचित होतं आणि धूर दिसतो ना बाई, मग कशाला तुम्ही घाई करता. आपण आयुष्यात तसंच करतो, पण फक्त लहान मुलांच्या तापात मात्र ते आपण विसरतो. घाबरायला होतं. एक कॉमन गोष्ट आहे, कुठल्याही आजारात आजकाल अँटीबायोटिक्स दिले गेले नाहीत तर मग डॉक्टर बरोबर नाही, असं एक पालकांचा समज होतो. सर्वसामान्य अगदी आपला पण समज होऊन जातो. म्हणजे तुम्ही डॉक्टर म्हणून नाही होणार, कदाचित माझा होऊन जातो. तर हे तापामध्ये अँटीबायोटिक घेणं खरोखर गरजेचं आहे का? किती दिवसानंतर म्हणजे किती दिवस झाले तापाला आणि ताप बरा नाही झाला मग अँटीबायोटिक्स आयडियली घेतले पाहिजेत, आणि किती दिवस आयडियली अँटीबायोटिक्स घेतले पाहिजेत, आणि खरोखर अँटीबायोटिक्स घेतलेच पाहिजेत का जर ताप कमी होत नसेल किंवा एखादा आजार तापच घेऊयात आपण कमी होत नसेल तर? अँटीबायोटिक कोणी द्यायचं? फक्त डॉक्टरने, बरोबर. पण पालकांनी विचारायला पाहिजे की डॉक्टर अँटीबायोटिक म्हणजे काही इन्फेक्शन आहे का, ही पहिली गोष्ट. म्हणजे अँटीबायोटिक सजेस्ट केल्यानंतर नाही, हां सजेस्ट केल्यानंतर. पण तुम्ही नुसतं असं तुम्ही डॉक्टर म्हणाले म्हणून घेऊ नका. डॉक्टरना विचारा की डॉक्टर कुठला रोग आहे आणि जरा लिहून ठेवता का कागदावर, ओके. म्हणजे मग आम्हाला पुढच्या वेळेला लक्षात राहील तुम्हाला सांगायला. आता ज्यांचा हात घाबरतो लिहायला त्यांना नक्की माहिती नाही. आम्ही शिकवताना म्हणतो की मला जर तापाचं कारण कळलं नाही ना तर मी पेशंटला लिहून देतो, आज कळत नाहीये पण काही सिरियस दिसत नाही तेव्हा 2 दिवसांनी मला कळव. हे जर लिहिता नाही आलं किंवा मग अँटीबायोटिक लिहिलं ना, नाही काही खास नाही आहे, अँटीबायोटिक घ्या बरं, नाही पण खास काही नाही आहे ना त्याचं नोंद करा. ओके. आणि हे पालकांचं insist हे पालकांनी केलंच पाहिजे. असं केलं ना तर डॉक्टर सुद्धा सुधारतील की अरे हे प्रश्न विचारतात मग लिहायला नको. माणूस ना लिहिलं आणि सही केली ना की त्याची जबाबदारी वाढते, आणि ती डॉक्टरची जबाबदारी तुम्ही वाढायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक कळतं की हा डॉक्टर खरोखर विचार करून सांगितलेला उपाय आहे, न विचार करता नाही. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक पालकाने डॉक्टरांकडे गेल्यावर औषधं लिहून घ्यायची. अँटीबायोटिक नाही 10 औषधं दिली तरी पण डॉक्टरना विचारायचं की डॉक्टर एवढी औषधं घ्यायची जरूर आहे का, आणि जरा तुम्ही लिहून ठेवा त्या रोगाचं नाव. रोगाचं नाव जर लिहून ठेवता येत नसेल तर मग तो डॉक्टर नक्की त्याला रोगाचं निदान झालेलं नाही असं समजायला माझ्या मते हरकत नाही. कारण मी कित्येक वेळा आजसुद्धा इतक्या वर्षांनी सुद्धा डॉक्टर म्हणून लिहून देतो की बाई काही कळलेलं नाही आहे पण मला वाटतं असं केलं तर कळेल, आणि तोपर्यंत सिरियस नाही. एवढं सांगितलं ना तर त्यातनं फार मोठा फायदा होतो. पालकांना एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो. आणि आता तर मी सिनियर झाल्यावर म्हणतात अहो डॉक्टर काय चेष्टा करतात, तुम्हाला कसं माहिती नाही, तुम्हाला नक्कीच माहिती असेल, असं उलटं सांगतात. आणि ते डॉक्टरांनी शिकलं पाहिजे. पण डॉक्टरना शिकवणारं सुद्धा पालक आहे. पालकांनी विचारलं ना, मी कुठल्या ठिकाणी गेलो आणि पैसे भरले, ते म्हणाले रिसीट मिळत नाही, तर मी म्हणेन नाही असं नाही चालणार, रिसीट दिलीच पाहिजे ना. तसं तुम्ही डॉक्टरांना विचारलं पाहिजे. पण तरी सुद्धा म्हणजे 3 दिवसांचं औषध घेतलं रेग्युलर आणि मग अँटीबायोटिक्स घ्यायचे, की 5 दिवसाचा औषधचा जो डॉक्टरचा रुटीन कोर्स आहे तो पूर्ण करून मग अँटीबायोटिक्स घ्यायचे, हे कसं ठरवायचं? बाई हे सगळं डॉक्टरने ठरवायचं. आणि आज इतक्या 6 दशकं झाली मी डॉक्टर झालो तर कधी कधी मला सुद्धा हा प्रश्न पडतो. त्यामुळे मला वाटतं पालकांना एवढंच माहिती पाहिजे, पहिले 2-3 दिवस घाई करू नका. जेव्हा डॉक्टरांकडे जाल आणि अँटीबायोटिकने आणखी 10 औषधं दिली तरी त्यांना त्याची कारणं विचारा आणि त्यांच्याकडनं ते लिहून घ्या. एवढं केलं ना की सगळ्यांच्याच हातातनं होणाऱ्या चुका अतिशय कमी होतील. एक म्हणजे असं म्हणतात की ताप आल्यानंतर ताप डोक्यात गेला तर किंवा ताप पायात गेला तर असं एक बोललं जातं. म्हणजे जनरली जेव्हा ताप आला बाळाला तेव्हा, तर मग कुठल्या पद्धतीचा ताप हा धोकादायक असतो किंवा मग ताप धोकादायक केव्हा आहे कसं समजायचं, तर ह्याच्याबद्दल थोडंसं सांगाल. आणि हे ताप डोक्यात जातं, ताप पायात जातं, ताप हातात जातं, हे म्हणजे नेमकं काय असतं? काय आहे की एक 6 महिने ते 2-3 वर्षाचा काळ असा असतो की ताप जर अचानक वाढला कुठल्याही कारणाने तर कधी कधी त्या मेंदूला अतिशय जास्ती ताप झाल्यामुळे सहन होत नाही आणि म्हणून ते फिट येते.
या फिटने कोणालाही काही मोठा आयुष्यात त्रास होत नाही. ती फिट आपोआप बंद होते, निसर्गानेच बंद होते, पण ती मात्र सगळ्यांना घाबरून सोडते. पण त्याची फार काळजी करू नका, कारण 100तल्या 5 मुलांना असं जन्मताच होण्याची शक्यता असते 6 महिने ते 2 वर्षापर्यंत. बऱ्याचशा वेळेला आम्ही विचारतो, तुमच्या खानदानामध्ये असं कोणाला झालं आहे का? हो, माझ्या पहिल्या मुलाला झालं होतं. बाई, मग लक्ष ठेव, तुमच्या या दुसऱ्या मुलालाही होऊ शकेल. आणि तसं झालं ना तर आज एक फर्स्ट एड म्हणून ती आई घरातल्या घरात ती फिट येणारी आपोआप बरी होतेच, पण ती कदाचित आणखी लवकर बरी व्हावी म्हणून आज नाकात सुद्धा स्प्रे टाकून नेझल स्प्रे ते बंद करता येतं. त्याची काळजी करू नका. पण 5% मुलांना अशी सवय असते की मेंदू जास्ती ताप झाला की तो सहन करू शकत नाही. पण 2-3 वर्षानंतर ते कधीच होत नाही आयुष्यात. त्यामुळे त्याची काळजी फक्त 6 महिने तर 2-3 वर्ष असते. आम्ही त्या पालकांना मुद्दाम ह्या गोष्टी सांगतही नाही, पण त्यांना मग ते बघत बसतात की 2-3 दिवस झालेत, मग आता थांबायचं का? त्यामुळे त्याची काळजी करू नका. पण तापात फिट आली तर डॉक्टरला दाखवलंच पाहिजे. सांगितलं असं ती फिट अतिशय कमी स्वरूपाची, कमी त्रासाची असेल, पण ते डॉक्टरने ठरवायचं. फिटबद्दल पालकांनी त्यांचा मनात नुसतं काहीतरी ठेवून चालायचं नाही, डॉक्टरनाच दाखवायचं. पण ते क्वचित होतं, त्याची फार काळजी करू नका. आता डॉक्टरांनी खरं तर फिटच्या बद्दल सांगितलं, पण डॉक्टर एक असं असतं की पालकांचं, आता माझ्या मुलाला ताप आला, आता मी त्याला काय देऊ, त्याचं औषध सुरू आहे, मग मी त्याला काय देऊ, मुलाच्या तोंडाला चव नसते आणि मग मुलं खात नाहीत आणि मग औषधं रिकाम्या पोटी कशी घ्यायची, असं एक थोडंसं म्हणजे गोंधळ होऊन जातो किंवा आपण म्हणूयात की मोठा प्रश्न निर्माण होतो पालकांच्या दृष्टीनं. तर अशा वेळेस मुलांना काय खायला द्यायचं, आणि जर मुलाने खाल्लेलं नसेल तर औषध देणं योग्य आहे का? पोटात औषध तर लागतं का? मग आपल्याकडे आजी आजोबा असं सांगतात की अगं न खाता घेतलंस तर मग औषध लागणार नाही शरीराला म्हणून. तुम्हाला गंमत सांगतो की पोटात अन्न नसेल तर जे काही आपण खातो ना ते चटकन आत जातं, जास्त लागतं आणि त्यामुळे लिव्हरला त्रास. त्याचा काही नाही. का लोक सांगतात की कदाचित औषधाने आपल्या स्टमकमध्ये, म्हणजे जिथे आपण अन्न टाकतो तिथे थोडंसं काही ना काहीतरी एक जळजळाट होऊ शकतो. लहान मुलांना होत नाही, आणि आजारी माणूसच खात नाही ना, आणि त्यालाच औषधं लागतात. कोण धडधाकट मानत उपाशी राहतो आणि औषधं खातो. त्यामुळे उपासमार औषधं याचा काहीही काडी मात्र संबंध नाही. काही औषधं अशी असतात की ती पोट भरल्यानंतरच घ्यायची असतात, काही औषधं अशी असतात की ते पोट रिकामं असतानाच घ्यायची असतात. पण आपण तापाबद्दल बोलतोय. तापाचं औषध केव्हाही घेतलं, जेवण व्हायच्या अगोदर नाही, उपासमार झाली तरी त्याचा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे खायला काही देऊ शकता अगदी. पण खायला काही देऊ शकतो, पण त्या मुलाने घ्यायचं का नाही मूल नक्की करतं. तुम्ही करायचं नाही, तुम्ही दिलं म्हणून तरी खायचंच नाही, तो नक्की करेल. ते एक आलाचे विषय म्हणून विचारते अगदी जाता जाता, ते म्हणजे की तोंडाला चव नाही, तर अशा वेळेस काय करायचं? तापात अनेकदा असं होतं, ते लहान मूल मोठं माणूस असं कुणालाही, शक्यतो लहान मुलांना ते सांगता येत नाही, पण मोठ्या माणसांच्या ते लक्षात येतं. मग त्यावेळेस काय करायचं? काय, तोंडाला चव जेव्हा नसते ना तेव्हा निसर्ग सांगत असतो की खाऊ नका. ओके, काय निसर्गाची बघा बघा. पण आम्ही म्हणतो नाही, पण तुम्ही काहीतरी चमचमीत दिले ना तर बरं वाटतं. तिथेच चुकतो आपण. चव नाही ना, काही नकोस, किंवा तोंडात काहीतरी लहानसं ठेव, त्यांनी बरं वाटेल. पण चव कोणाला नसते. ज्याला खायची जरूर नाही असं निसर्गाला वाटतं तो त्याची चवच बंद करतो. अच्छा, हो, म्हणजे निसर्ग केवढा मोठा आहे बघा. त्यामुळे चव नसली त्याला उपाशी राहू दे. त्याला विचारा की काही हे पाहिजे का ते पाहिजे. कधी कधी आवडीनिवडी असतात ना. मला जे आवडतं ते मला नको असलं तरी मी खातो, आणि नको असलेलं चांगलं असतं आयुष्य तरी खात नाही. तेव्हा एखाद वेळेस अशा काही गोष्टी थोड्या दिल्या तर, पण त्याचबरोबर त्यांनी तोंडात टाकल्या ना एक घास खाईल आणि म्हणेल नको आता बास झालं. तर आत्ता आपण तापाच्या बद्दलची माहिती घेतली डॉक्टर आंबडेकरांकडनं. विशेष म्हणजे त्याच्यामध्ये निसर्ग हा सुद्धा महत्वाचा आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. हे आत्ता मला डॉक्टरांशी बोलताना लक्षात आलं. औषधं घेऊन काही बरं होता येत नाही. तुम्हाला तुमचं मूल आणि त्याचा ताप या दोन्हींचा व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास केला पाहिजे, अगदी पालकांनी सुद्धा, आणि त्यानुसार डॉक्टरकडे गेलं पाहिजे. डॉक्टरकडनं अँटीबायोटिक्स घेत असताना एक गोष्ट मात्र जरूर केली पाहिजे, ते म्हणजे की काय झालंय म्हणून तुम्ही अँटीबायोटिक्स देताय हे आवर्जून लिहून ठेवा, आणि त्याच्यासाठी आपण इन्सिस्ट केलं पाहिजे, हट्ट धरला पाहिजे, जेणेकरून पुढच्या डॉक्टरकडे जाताना जर ती वेळ आलीच तर, किंवा मग डॉक्टर बदलताना, किंवा मग
परत कधी नंतर अशी गोष्ट घडते त्यावेळेस ही गोष्ट माहिती असली पाहिजे. कधी कधी औषधांची अलर्जी सुद्धा बरोबर. होते, तर अशा वेळेस या गोष्टी लक्षात येऊ शकतात. ताप आला म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही, हे मला आता डॉक्टर आंबेकरांशी बोलताना जाणवलेलं आहे. तुम्हाला काय वाटलं डॉक्टर आंबेकरांनी जी उत्तरं दिली त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला प्रश्न पडलेला आहे किंवा तुम्हाला आणखीन डॉक्टर आंबेकरांकडनं काय जाणून घ्यायचं आहे याच्याबद्दल नेमका तुमचा प्रश्न जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये सोडा, जो आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये डॉक्टरांना विचारण्याचा प्रयत्न करू. आणि एक महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला काय वाटतं की कुठल्या विषयावर आपण डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे आणि आपल्या या हेल्दी टॉकमधनं त्याच्याबद्दलची माहिती घेतली पाहिजे. तर आता या पॉडकास्टमध्ये थांबण्याची वेळ झालेली आहे. पॉडकास्ट पाहिल्याबद्दल धन्यवाद.